बाहर रेडी करके आ जाओ, अंदर आ जाओ, अंदर करो अंदर. अरे आतमध्येच शॉर्ट्स घे असं म्हणते. हाँ नॉर्मल शॉर्ट्स. हाँ यस. अभी लेना है कि लाइक बाद में लेना? नहीं अभी ले लो, क्योंकि बाद में फिर अगर आपको लेक्चर रहेगा तो फिर आपको जाना पड़ेगा. इसलिए पहले ब्रेक के अंदर जो भी जैसे भी हो जाता है रील्स के लिए, इंस्टाग्राम के लिए, तो वैसे ले. थोड़ा सा क्लासिक. ओके ओके रेडी. हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, आचार्य 90 FMच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी छान संवाद साधत असतो. त्यांच्या क्षेत्राविषयी असलेलं ज्ञान आपण ते जाणून घेत असतो, विविध माहिती जाणून घेत असतो आणि त्यांचे जे काही अनुभव आहेत त्या अनुभवातून आपणही शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आज माझ्यासोबत बसलेली हस्ती ही अशीच काहीतरी म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण ज्यांनी केलेलं आहे आणि ज्यांना मल्लखांब विश्वगुरू म्हणून सर्वजण ओळखतात, असे श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर आज माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. धन्यवाद. सरांबद्दल सांगायचं झालं तर मल्लखांब विश्वगुरू म्हणून सर्वांना ज्ञात असलेले श्री उदय विश्वनाथ देशपांडे यांना मल्लखांब क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी हा पुरस्कार जाहीर झाला आणि 9 मे 2024 रोजी माननीय राष्ट्रपती श्रीपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. पॅरिस ऑलिम्पिक्स येथे 27 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या 7 सदस्य मल्लखांब प्रात्यक्षिक संघाचे ते संघप्रमुख होते. या संघातील 4 सदस्य अंध खेळाडू होते. गेली 42 वर्ष दादरच्या 100 वर्ष क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध श्री समर्थ व्यायाम मंदिराचे मानद प्रमुख प्रशिक्षक आणि मानद प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. विश्व मल्लखांब महासंघाचे संस्थापक, संचालक व मानद महासचिव म्हणून त्यांनी 2 विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धांचे आयोजन सुद्धा केलं होतं, ज्यामध्ये 15 देश सहभागी झाले होते. इतर अनेक देशात राष्ट्रीय मल्लखांब संघटना स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. मल्लखांबाची आंतरराष्ट्रीय नियम पुस्तिका तयार करून आंतरराष्ट्रीय पंचवर्गही त्यांनी घेतले. जगातल्या 52 देशातील मल्लखांब प्रेमींना त्यांनी मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले. त्याचबरोबर आशिया, अमेरिका आणि युरोप या 3 खंडांमध्ये त्यांनी अनेक मल्लखांब कार्यशाळा घेतलेल्या आहेत. मल्लखांबांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारत आणि भारताबाहेर 5000हून अधिक मल्लखांब प्रात्यक्षिकं त्यांनी सादर केली, ज्यामध्ये अनाथ, अंध, अपंग अशा खास दिव्यांग विद्यार्थिनींनाही मल्लखांब प्रशिक्षण सरांनी दिलं. त्यांच्या आयुष्याचा दर्जा उंचावण्यास मदत केली. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये, भारताच्या बाहेर जाऊन त्यांनी मल्लखांब जो आहे हा पोहोचवलेला आहे. आणि सरांबद्दल अजूनही काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला येत्या मुलाखतीमध्ये ओघवते, आपल्या काही गप्पांमध्ये तुम्हाला कळतीलच. खरं तर सर मी जी काही इन्फॉर्मेशन सांगितली ही कदाचित एका पानापुरती मर्यादित नाहीये किंवा ती अशीच सांगून पटकन संपणारही नाहीये, कारण तुमचं कार्य तितकं मोठं राहिलेलं आहे. इतका मोठा जो काही तुमचा कार्यकाळ आहे तो केवळ मी काही मिनिटांमध्ये, काही शब्दांमध्ये इथे मी व्यक्त होऊ शकणार नाही. खरं तर आज खूप छान वाटतंय की ज्यांनी एक संकल्पना केवळ एखाद्या तेवढ्याच गोष्टींपुरती, तेवढ्याच भागांपुरती मर्यादित न ठेवता ती संकल्पना जगव्यापी असं तिला स्वरूप दिलं. सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सुरुवात तुमच्या लहानपणापासून करेन. तुमचं बालपण कसं होतं आणि कुठे गेलं तुमचं बालपण? माझा जन्म झाला अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये. माझे वडील टेक्सटाईल लाईनमध्ये होते. ते नोकरीला तिकडे असल्यामुळे आम्ही अहमदाबादला राहत होतो. पण काही वर्षातच आम्ही मुंबईला आलो आणि मग माझं सगळं शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नोकरी हे सगळं मुंबईमध्ये, महाराष्ट्रात झालं. आणि आम्ही 3 भाऊ, 1 बहीण, आई वडील असं कुटुंब होतं. आणि आधी किंग जॉर्ज शाळेमध्ये आणि मग लोकमान्य विद्यामंदिर माहीम या शाळेमध्ये माझं शालेय शिक्षण झालं. पण
माझ्या आईचे वडील, त्यांचं नाव नारायण हनुमंत रेगे, हो. आणि ते इंजिनियर होते, पण ते स्वातंत्र्य सेनानी होते. अरे वा. त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या आंदोलनामध्ये खूप काम केलं होतं. आणि समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्कला जी व्यायामशाळा आहे, त्याचे संस्थापक कैलासवासी व्यायाम महर्षी प्रल्हाद लक्ष्मण काळे गुरुजी यांचे आणि माझ्या आजोबांचे खूप चांगले घनिष्ठ संबंध अरे होते. वा. दोघेही स्वातंत्र्य सैनिक होते. दोघांनी चळवळीत खूप योगदान दिलेलं होतं. तर सुट्टीमध्ये आम्ही अगदी लहान असताना, म्हणजे मी तर 2-2.5 वर्षाचा असेल, आई आम्हाला तिघही भाऊ, एक बहीण, सगळ्यांना घेऊन आई पुण्याला जायची. पुण्याला सगळे झोपले असले तरी आजोबा सकाळी 5 वाजता उठून योगासनं करत असत. अरे वा. आणि मी काही कळत नसताना त्यांच्या समोर बसून ते जसं काय करतायत तसं करण्याचा प्रयत्न करत असत. तेव्हा त्यांनी ओळखलं की ह्याला या विषयामध्ये गती आहे, आणि म्हणून त्यांनी माझ्या आईला सांगितलं, ह्याला तू समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क दादर तिकडे घेऊन जा. आणि आम्ही काळा चौकीला राहत होतो. आमची एक छोटी मॉरिस 8 गाडी होती, आणि वडील गाडी चालवायचे, आई बाजूला बसायची. आम्ही 3 भाऊ, एक बहीण मागे बसायचो, आणि काळा चौकीवरून आम्ही शिवाजी पार्कला यायचो. माझ्या वडिलांना बॅडमिंटनची आवड होती. ते नंदू नाटेकर यांचे पार्टनर होते, आणि म्युन्सिपल क्लब आहे मागच्या बाजूला, तिकडे प्रॅक्टिस करायचे. आणि जाताना पुन्हा आम्हाला पिकअप करून ते काळा चौकीला परत जात असत. अशी तेव्हापासून ती सुरुवात झाली. आणि माझं भाग्य असं की प्रत्यक्ष काळे गुरुजींकडे मला मलखांबाचे धडे घेण्याची संधी मिळाली. आणि आपण नेहमी असं म्हणतो की जो समजावून सांगतो तो चांगला शिक्षक आहे, की जो करून दाखवतो तो अधिक चांगला शिक्षक आहे, पण जो एखाद्याला प्रभावित करतो तो सगळ्यात चांगला शिक्षक आहे. तर काळे गुरुजींचा प्रभाव माझ्यावरती एवढा होता की आम्ही नंतर माहीमला राहायला आलो. माझी शाळा सकाळी 7 वाजता असे, लोकमान्य विद्या मंदिर, पण तरी सकाळी 5:30 ते 6:30 व्यायामशाळेत जायचा, मलखांब करायचा, आणि मग घरी येऊन आंघोळ करून पहिल्या बेलच्या 7च्या शाळेत जात. तेच पुढे कॉलेजमध्ये कंटिन्यू राहिलं. कॉलेजमध्ये सुद्धा सकाळी आधी व्यायामशाळा, मग तिकडनं प्रॅक्टिकलला जायचं कॉलेजमध्ये. कॉलेज सुटल्या मग प्रॅक्टिकल संपल्यानंतर घरी यायचं, मग ब्रेकफास्ट, जेवण करून पुन्हा कॉलेजमध्ये लेक्चर्स, संध्याकाळी व्यायामशाळा, रात्री घरी. अगदी नोकरीला लागलो. बीएससी झालं माझं केमिस्ट्री आणि बॉटनी हे विषय घेऊन. आणि मग कस्टम्स आणि सेंट्रल एक्साईज मध्ये नोकरीला लागलो. इन्स्पेक्टर म्हणून रुजू झालो, मग सुपरिटेंडेंट झालो, मग असिस्टंट कमिशनर झालो. आणि वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यावर 38 वर्ष सर्व्हिस करून डेप्युटी कलेक्टर म्हणून मी निवृत्त झालो. तेव्हाही रुटीन हाच होता, सकाळी व्यायामशाळा, तिकडनं ऑफिसमधून सुटलं की पुन्हा व्यायामशाळा, संध्याकाळी घरी. अरे म्हणजे एक ते अंगवळणी पडले इतकं की माझ्या लग्नाच्या दिवशी पण आधी सकाळी व्यायामशाळेत गेलो, लग्नाचा उभारलेलं होतं मी. अरे बाप रे. म्हणजे ज्या मॅडम आहेत मिसेस तुमच्या, त्यांना हे कळून चुकलं असेल की जो माणूस आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा मल्लखांब विसरत नाहीये किंवा व्यायामशाळेला दूर करत नाहीये, तो माणूस त्यांची प्रायोरिटी पहिली. त्याच्यामुळे आपल्याला पुढचं आयुष्य काढायचं. मी तर आधी कल्पना दिली होती, हे माझं दुसरं लग्न आहे, पहिलं व्यायामशाळेत झालेलं आहे. आणि पण त्याचा इम्पॅक्ट खूप चांगला झाला. मी माझ्या व्यायामशाळेत 2-3 मुलगे मलखांब करत होते, मुली करतच नव्हत्या तेव्हा. आणि आता माझ्या व्यायामशाळेत दररोज 100 मुलगे 100 मुली रोज मलखांब करतात. एवढंच नव्हे तर मुंबईमध्ये समर्थ व्यायाम मंदिर सारख्या 2-3 संस्था होत्या. आज मुंबई आणि उपनगरमध्ये मिळून 200हून अधिक संस्था आहेत की ज्या ठिकाणी मलखांब चालतो. मुंबई, पुणे, सातारा, सांगली अशा 3-4 जिल्ह्यांमध्ये मलखांब होता. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मलखांब चालतो. स्वतंत्र जिल्हा मलखांब संघटना आहे, ती रजिस्टर्ड आहे, आणि ती राज्य संघटनेला संलग्न आहे. आणि जसं महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश हे 4 राज्यांमध्ये मलखांब होतात, भारतातल्या 33 राज्यांमध्ये मलखांब पोहोचलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी वर्कशॉप, काही कार्यशाळा घेणं, मुलांना तयार करणं, संघटना बांधणं, ती रजिस्टर करणं, आणि ती मग फेडरेशनला एफिलिएट करणं, हे काम गेल्या 60 वर्षामध्ये केलेलं आहे. त्याचं खूप समाधान आहे. क्या बात आहे. खरं तर सर, एक शिकाऊ विद्यार्थी म्हणून तिकडे जाणं आणि ते आता एक प्रशिक्षक म्हणून जाणं, हा खरं तर खूप मोठा प्रवास राहिलेला आहे तुमचा. माझं मी शिकत असतानाच, म्हणजे जेव्हा मी 10-12 वर्षाचा होतो तेव्हाही मी शिकवायला सुरुवात केली होती. अरे वा. आणि सुरुवातीचा माझा कालावधी, म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा
6:30 ते 7:30 व्यायामशाळा असायची आणि 7:30ला व्यायामशाळा सुटल्यानंतर मी मुलांना शिकवायला सुरुवात अरे केली. वा. त्यात काही मुलगी असतो, काही मुली होत्या. आणि मग त्यावेळेचे जे व्यायामशाळेतले शिक्षक होते त्यांनाही खूप असूया वाटत होती की हा कालचा मुलगा आलाय आणि शिकवतोय. त्यांनी व्यायामशाळेकडे तक्रारपत्र द्यायला सुरुवात केली अरे बापरे. की देशपांडे यांचं काही डीएड बीएड फिजिकल एज्युकेशन काही झालेलं नाहीये आणि हे मलखांबासारखा विषय शिकवत आहेत. उद्या कोण पडलं, कोणाला काही काय लागलं, झालं, हा. जबाबदार कोण. हम्म. मग मी माझ्या जे विद्यार्थी माझ्याकडे शिकवत होते त्यांच्या पालकांकडून पत्र घेतली की माझ्या मुलाला किंवा मुलीला मलखांब शिकायची इच्छा आहे आणि उदय देशपांडे त्याला मलखांब शिकवत आहेत, माझी त्याला काही हरकत नाही अरे आहे. यार. आणि व्यायामशाळा सुटल्यानंतर मी शिकवत असे. मग व्यायामशाळेने मला बोलवून घेतलं आणि विचारलं असे तुमच्याबद्दल पत्र आलेले आहेत, काय तक्रारी आहेत, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल. म्हटलं जे मला माहिती आहे, जे मला काळे गुरुजींनी शिकवलेले ते मी मुलांना शिकवतोय, नंबर 1. आणि दुसरं म्हणजे ह्याला मी जबाबदार आहे. आणि ज्या मुलांना मी शिकवतोय त्यांच्या पालकांनी लिखित पत्र दिली आहे, परवानगी दिलेली आहे. आणि व्यायामशाळेची वेळ सुटल्यानंतर मग मी मुलांना शिकवतोय. बरोबर. त्यामुळे मग त्यांना काय बोलता आलं नाही, कंटिन्यू करण्याची मला परवानगी दिली. पण काही दिवसातच मी ज्यांना मी शिकवत होतो ते जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर चांगलं यश मिळवायला लागले. दत्ताराम दुदम नावाचा खेळाडू होता, त्यांनी तर वयाच्या 10व्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधल्या गोळवली गावचा हा मुलगा, पण आपल्या काकाला जो व्यायामशाळेत सेवक म्हणून काम करतो त्याला मदत करायला म्हणून आला. एका वर्षामध्ये त्याने जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेतला, यश मिळवलं. आणि ती पण सतत 8 वर्ष तो जिल्ह्यात पहिला होता, 6 वर्ष राज्यात पहिला होता. आणि त्यांनी पहिल्यांदा नॅशनल चॅम्पियनशिप 1976ला आगरताळ्याला राष्ट्रीय मलखांब स्पर्धा झाली, त्याचं सुवर्ण पदक मिळवलं आहे. वा. म्हणजे हेच की असं म्हणतात ना, जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही वाटलं की तुमच्याकडचं वाढत जातं. आणि मला असं वाटतं तुमच्या बाबतीत अगदी तसंच झालं की इतक्या लहान वयामध्ये तुम्ही हा निर्णय घेणं किंवा तुम्हाला ते मनापासून वाटणं की आपण अशा प्रकारे शिकूयात, आपणही काही विद्यार्थी घडूयात, जे आपण शिकलोय ते आपण दुसऱ्यांना देऊयात. मला एक नाना फडणवीसांची गोष्ट लहानपणी वाचलेली आठवत होती, ती इकडे बरोबर लागू पडते म्हणून आता आठवली की नाना फडणवीसांकडे काशीहून एक ब्राह्मण आले होते आणि त्यांचं वय 80 वर्ष होतं. आणि त्यांच्याबरोबर एक 8 वर्षाचा त्यांचा शिष्य होता. ते म्हणाले की मी गणपती अथर्वशीर्ष गणपती स्तोत्र खूप चांगलं म्हणतो आणि हा माझा 8 वर्षाचा मुलगा शिष्य आहे, तोही ते म्हणतो. ते म्हणाले म्हणून दाखव बघू. मग त्यांनी म्हणून दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या शिष्याने जसं गुरुनी शिकवलं त्याप्रमाणे खडाखडा एकही चूक न करता व्यवस्थित म्हणून दाखवलं. लगेच नानांनी सांगितलं ह्यांना 100 मोहरा द्या आणि ह्यांना 50 मोहरा द्या शिष्याला. तर त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले माझं वय 80 वर्ष आहे, मी इतकी वर्ष हे करतोय, पण ह्याने 8 वर्षात जे काही कौशल्य प्राप्त केलेलं आहे तर मला 100 दिले, ह्याला मात्र 50च मोहरा दिल्या, असं का केलं. ते म्हणाले तुम्ही जे म्हटलं त्याच्याबद्दलही तुम्हाला 50च मोहरा दिल्यात, पण आपण म्हणतो तसं म्हणणारा शिष्य तयार केला म्हणून तुम्हाला 50 मोहरा जास्त दिलेले आहेत. बरोबर आहे. कारण असं म्हणतात ना, शिक्षण किंवा ज्ञान हे आपण दुसऱ्यांना देत गेलं की ते आपल्याकडचं वाढत जातं आणि तसंच काहीसं झालं. सर, खरं तर हा जो प्रवास सुरू झाला तर मी खरं आता जसं की तुम्ही सांगितलं तुमचं बालपण, तुमचं शिक्षण किंवा तुमचं एकंदरीत काम, तुमचं प्रोफेशन. सो प्रोफेशन आणि पॅशन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी होत्या. मल्लखांब हे तुमचं पॅशन होतं, ती तुमची आवड होती आणि तुम्ही सायमल्टेनियसली तुमचं कामही करत होतात. ह्या दोन्ही गोष्टींचा तुम्ही बॅलन्स कसा साधलात? मलखांबावरती ना वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. येस. वेगवेगळे फरारे, तोलाचे प्रकार. पण हा तोल जो आहे ना हा सगळ्यात अवघड होता मलखांबातला. आणि खूप वेळा मला काय व्हायचं की कुठेही जायचं असलं की रजा घ्यावी लागायची. आणि मलखांब हा काही एक त्यावेळेला रेकग्नाइज स्पोर्ट असा नव्हता आणि त्यामुळे रजा मंजूर करून घेणं खूप अवघड होतं. मग हक्काची रजा म्हणजे आपली बिनपगारी रजा ती घ्यावी लागायची बऱ्याच वेळा. आणि मग साहेब म्हणाले आता नाही, पुढच्या महिन्यात रजा घ्या, आता येणार नाही तुम्हाला. पण मला आमच्या बॉसकडनं, मग त्यानंतर कलेक्टरकडनं आणि मग चीफ कमिशनरकडनं आणि दिल्लीहून पुन्हा एक एनओसी यांच्यावर कुठलाही खटला नाहीये अशी अनेक परवानगी घ्यावे लागायच्या, तेव्हा कुठे मला विदेशात जावं लागायचं. पण असं करून सुद्धा 52 देशांमध्ये मी गेलो. त्या ठिकाणी मलखांब जिकडे नावही कोणी ऐकलं नव्हतं, माहिती नव्हतं, त्या ठिकाणी मलखांब सुरू केला.
खूप समाधान. खरंच क्या बात आहे सर. खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे. म्हणजे तुम्ही पॅशनला फॉलो केले तर तुम्हाला कधीच तुमच्या कामाचा कंटाळा येत नाही. आणि मला असं वाटतंय आज तुम्ही जे काही अजूनही स्ट्रॉंगली हे सगळं काम करत आहात किंवा इतक्या ऊर्जेने किंवा इतक्या उत्साहाने तुम्ही आजही उभे आहात. तुम्ही आता इथे रेकॉर्डिंगला येताना, मुलाखतीला येण्या अगोदरही तुम्ही एक कार्यक्रम करून आलेला आहात. सो मला असं वाटतं ही एनर्जी जस्ट बिकॉज ऑफ पॅशन फॉलो केल्यामुळे आलेली आहे. आणि अगदी खरंच म्हणजे हे खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की अर्थात पॅशनला प्रोफेशन बनवलं किंवा पॅशनला आपल्या थोडंसं कळ दिला किंवा त्याला वेळ दिला की बरोबर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळत जातात. आणि बाकी सगळे आलेल्या अडचणी किंवा त्याच्यातले जे अडथळे असतात ते आपोआप आपण दूर करत जातो, मात करत जातो. श्रोते हो, आजची मुलाखत नक्कीच खूप जास्त आपल्याला इन्स्पायरिंग असणार आहे. कारण आज आपण केवळ मल्लखांब याविषयी जाणून न घेता आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी जर आपल्याला साध्य करायच्या आहेत, आपल्याला आपले गोल्स अचीव्ह करायचे आहेत, आपल्या गोल्स पर्यंत पोहोचण्याची वाट आपण कशी शोधली पाहिजे याविषयी मला असं वाटतं या मुलाखतीमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM वरती छान सुंदर मनमुरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेत रहा, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. मी आरजे कोमल पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मल्लखांब विश्वगुरू म्हणून सर्वांना ज्ञात असलेले श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर. ब्रेकपूर्वी आपण ऐकलेत की त्यांचं बालपण कसं होतं, त्यांनी ज्या काही त्यांचं शिक्षण कसं पूर्ण केलं. पण शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी समर्थ व्यायामशाळा आणि मल्लखांब हे कसं त्यांनी दूर जाऊ दिलं नाही किंवा जॉब करत असताना, काम करत असताना ह्या गोष्टींचा समतोल त्यांनी कशा पद्धतीने साधला या गोष्टी आपण जाणून घेतल्या. सर, मगाशीच उल्लेख झाला तुम्ही आजवर अनेक देशांमध्ये जाऊन मल्लखांबचं प्रशिक्षण दिलेलं आहे. खरं तर काही खेळ असतात, आपण एक एक्झाम्पल घेऊयात. क्रिकेट हा खेळ असा आहे जो अख्ख्या जगाला अपरिचित आहे, माहिती आहे. पण काही देशांमध्ये मल्लखांब म्हणजे काही कल्पनाही माहीत नसावी अशा देशांमध्ये जाऊन तुम्ही मल्लखांब प्रशिक्षण दिलं. खरं तर याची सुरुवात कशी झाली आणि ज्या वेळेला तुम्ही हे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली त्यावेळेला तिकडच्या लोकांचा, तिथल्या परदेशीयांचा म्हणजे जे परदेशीवासी आहेत त्यांचा काय प्रतिसाद होता? खूप इंटरेस्टिंग आहे. कारण हे कुठेही आधी असं ठरवलं नव्हतं की आपल्याला परदेशात जायचंय किंवा तिकडे करायचंय. योगायोगाने घडत गेलेल्या घटना आहेत. सुरुवात झाली, एक माझे मित्र नंदकुमार म्हात्रे म्हणून होते आणि फार व्हिडिओज नावाची कंपनी होती. त्यांच्याकडे एक अशी गमतीदार ऑफर आली की जपानमध्ये जे टेलिगेम्स, टेलिमॅचेस वगैरे असतात तसं एक 4x4चा 6 फूट उंचीचा एक टेलिफोन बूथ होता. त्या बूथमध्ये जास्तीत जास्त माणसं एका वेळेला अकोमोडेट करायची आणि बाहेर कडी लावायची किंवा आतमधनं कडी लावायची. तर एक चायनावरून टीम येणार होती आणि एक आमची समर्थ व्यायाम मंदिरची टीम. तर मी चांगले चांगले मल्लखांबपटू निवडले. त्याच्यात मुंबईतले होते, सातारा सांगलीकडचे होते, चिपळूणचे होते, समर्थ व्यायाम मंदिरचे सगळे चांगले मल्लखांबपटू आणि चांगले कसरतपटू होते. आणि आम्ही एक प्लायवूडचा असा एक बॉक्स बनवून घेतला, त्याच्यामध्ये सराव केला. आणि जपानला गेल्यानंतर टोकियोला निपॉन टीव्हीनी ही स्पर्धा ठेवली होती आणि चायनाची टीम आली होती तर अॅक्रोबॅटिक्स करणारे होते. पण आम्ही जे 15 जणांनी खूप प्रॅक्टिस केली होती, आम्ही आतमध्ये गेल्यानंतर मी शेवटचा होतो आतमध्ये जाणार आणि मी आतमधनं कडी लावून घेतली. आणि चायनीज टीम जी होती ती 14 जण आतमध्ये जाऊ शकले आणि 15 बाहेरच राहिला आणि त्याने बाहेरून कडी लावली. ते टेलिगेम, टेलिमॅचेस दोघांनी त्यांनी विनर म्हणून डिक्लेअर केलं. आणि त्याने आम्हाला विचारलं की हे कंटॉर्शन कसं काय तुम्ही साध्य करू शकता. तर म्हटलं आम्ही मल्लखांब करतो. मग मल्लखांब म्हणजे काय? मग आम्ही एक मल्लखांब घेऊन गेलो होतो तिकडे. तिकडच्या स्टेजवरती मी मल्लखांब उभा केला आणि त्याच्यावरती सराव करून दाखवला त्यांना. आणि तो पहिला माझा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तो निपॉन टीव्हीने लाईव्ह टेलिकास्ट केला होता त्यावेळेस. ती 1997 सालची गोष्ट आहे.
पण त्याच्यानंतर एक ईस्ट वेस्ट कल्चरल असोसिएशन म्हणून आहे, जी 25 फ्रेंच माणसांना भारतात आणतात आणि ते भारतीय कुटुंबांमध्ये राहतात. आणि मग तशीच 25 भारतीय माणसं फ्रान्समध्ये जातात आणि तिकडे राहतात. तर जेव्हा ती 25 माणसं मुंबईत येतात त्यावेळेला त्यांचा एक दिवस इंडियन इव्हनिंग म्हणून साजरा केला जातो. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना मंगळागौर असेल, भांगडा असेल, गरबा असेल किंवा जादूचे प्रयोग असतील किंवा आम्ही त्याच्यामध्ये मलखांब, योगासनं, सूर्यनमस्कार हे दाखवत होतो. 1982 पासून हे चालू होतं. तर प्रत्येक वर्षी माणसाची ती आमचा कार्यक्रम बघून खूप खुश व्हायची. आणि मग तुम्ही एकदा फ्रान्समध्ये का येत नाही, तिकडे तर लोकांनी का दाखवत नाही, त्यांनी विचारलं होतं. बाबू करानी म्हणून त्याचे मुख्य होते, त्यांनी मला मग एकदा म्हटलं की तुम्ही यावर्षी जी 25 माणसं भारतातून जाणार आहेत त्याच्यात आम्ही तुमची निवड करतो आणि तुम्ही पॅरिस, मार्सेलिस आणि नीस अशा 3 ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या सगळ्या सांस्कृतिक जीवनाचा अनुभव घेतला. त्याच्यामध्ये मी मलखांबाची प्रात्यक्षिक स्वतः करून दाखवली तिकडे त्यांना आणि तिकडच्या मुलांना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं. आणि तिकडनं येता येता मी मध्ये इंग्लंडला थांबलो आणि आमचे एक परिचित होते डॉक्टर यशवंत प्रधान, ते हाईड पार्क मध्ये राहायचे लंडनला. तर त्यांच्या घरी राहून मी लंडन मधल्या एक 10-12 संस्थांमध्ये जाऊन तिकडे मलखांब कसा सुरू करता येईल, मलखांबाची प्रात्यक्षिक कशी दाखवता येईल बोलणी केली. आणि माझी एक विद्यार्थिनी उषा जोशी म्हणून ती तिकडे बरीच वर्ष राहत होती. तिने मग या संस्थांमध्ये जाऊन पाठपुरावा केला आणि मग मी 10 मुली घेऊन लंडनला गेलो. आणि त्या ठिकाणी आम्ही या सगळ्या संस्थांमध्ये मग स्वामीनारायण स्कूल होतं, आर्य समाज होतं, पाटीदार असोसिएशन होतं, अशा अनेक संस्थांमध्ये मलखांब दाखवला. आणि तिकडे आम्हाला एक इनामदार नावाच्या बाई भेटल्या. त्या म्हणाल पुढच्या वर्षी अमेरिकेमध्ये सॅन होजेला एक BMM कन्व्हेन्शन आहे, तर तुम्ही अमेरिकेत जाऊन हे जर दाखवलं तर ते त्यांना आवडेल. म्हणून त्यांनी डॉक्टर दीपा चित्रे म्हणून होत्या, त्यांचा नंबर मला दिला. त्या प्रमुख होत्या त्या संमेलनाच्या. मग त्यांच्याशी मी पत्रव्यवहार केला. आजच्यासारखं काही ईमेल किंवा व्हॉट्सअप किंवा हे नव्हतं त्यावेळेला, पत्र लिहायचे. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं हे प्रपोजल खूप चांगलं आहे, पण आता एवढा उशीर झालाय की आम्ही आमचं सगळं बजेट संपवलेलं आहे, तर तुम्हाला देण्यासाठी आमच्याकडे रक्कम नाहीये, पण इकडे तुमची राहण्या जेवणा खाण्याची सोय करू, तुम्ही तुमच्या खर्चाने यायला तयार आहात का बोला. तर मी म्हणलं हो, म्हटलं आम्ही येऊ. मी मुंबईतनं काही पैसे गोळा केले आणि आम्ही 6 मुलगे 6 मुली घेऊन अमेरिकेला गेलो. आणि त्या BMM कन्व्हेन्शन मध्ये 1999 साली इतका चांगला आमचा कार्यक्रम झाला की त्यांनी स्टेजवरूनच अनाऊन्स केलं की समर्थ व्यायाम मंदिरचा संघ उदय देशपांडे इकडे घेऊन आलेले आहेत, यांना मी कुठलीही जाण्याची रक्कम सुद्धा दिलेली नाहीये, तो सगळा खर्च त्यांनी केलेला आहे. त्यामुळे कोणाला जर त्यांना काही देणगी द्यायची असेल तर त्यांनी आमच्याकडे आणून द्यावी. आणि आमचा जेवढा खर्च झाला होता त्याची जास्त रक्कम आम्हाला मिळाली आणि तो दौरा खूप यशस्वी झाला. अशा रीतीने एक देशात मी गेलो. पण सगळ्यात त्याच्यावरती कडी केली ती म्हणजे जर्मनीला एक डॉक्टर राइनहार्ड ब्योगल नावाचे ग्रस्त होते आणि ते लहान असताना खूप सतत आजारी पडायचे. तर कोणीतरी त्यांनी सांगितलं तुम्ही योगासनं शिका, त्याचा तुम्हाला फायदा होईल. ते खरोखरच योगासनं शिकले, त्याचा त्यांना फायदा झाला. योगासनांच्या प्रगत प्रशिक्षणासाठी ते भारतामध्ये पुण्याला BKS अय्यंगार यांच्याकडे आले आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर पुण्यात फिरत फिरत ते एका संस्थेमध्ये गेले जिकडे मलखांब चाललेला होता. त्यांनी मलखांब बघितल्यावर ते खूपच प्रभावित झाले आणि त्यांनी खूप फोटो काढले आणि जर्मनीला गेल्यानंतर योगावरती जर्मन भाषेतनं त्यांनी 350 पानाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 4 पानं फक्त मलखांबाला दिली की योगा ऑन रोप किंवा योगा ऑन पोल आणि हे योगाचंच कसं एक्सटेन्शन आहे आणि त्यांनी संपूर्ण शरीराला कसा चांगला व्यायाम होतो हे सगळं त्यांनी जर्मन भाषेतनं त्यांच्या पुस्तकात लिहिलं. तेव्हापासून त्यांच्या डोक्यात कोणतरी आपण जर्मनीमधनं भारतात पाठवायचा, त्यांनी मलखांब शिकायचा आणि त्यांनी परत मग जर्मनीत मलखांबाचं प्रशिक्षण चालू करायचं. ह्याच्यामध्ये त्यांना कोणी असं मिळत नव्हतं. पण 1900 किती साली बरं 2000 साली त्यांची एक विद्यार्थिनी युटा स्नायडर 2002च्या डिसेंबरमध्ये ती म्हणाली की मी आता जाते भारतात आणि शिकते. ती पुण्याला आली. ज्या संस्थेमध्ये त्यांनी मलखांब बघितला होता त्या संस्थेत ती गेली आणि म्हणाली की मी जर्मनीला आले आणि मला मलखांब शिकायचं.
तिचं वय होतं 49 वर्ष. ओ. तर तिच्याकडे बघून ते तिकडचे शिक्षक म्हणाले, काय वेळ लागलाय का? म्हटलं हे लहान मुलांचं काम आहे, तुझ्यासारख्याचं काम नाही, तू नाही शिकू शकणार मलखांब. ती खूप नर्वस झाली आणि ती तिकडे एक ओशो आश्रम आहे पुण्यामध्ये, ती ओशो आश्रमात गेली. योगायोगाने तिकडे तिला राहुल केसरकर नावाचे गृहस्थ भेटले, हे मुंबईचे आहेत. ते मला खूप चांगले ओळखत होते. मी त्यांना अजूनही बघितलेलं नाही, मी त्यांना ओळखत नव्हतो. पण त्यांचं बोलणं सुरू झालं, ते एकमेकाला ओळखत नव्हते. कुठनं आलात तुम्ही, कशाला आलात? तर ती म्हणाली, असे मी जर्मनीहून आले मलखांब शिकायला, पण हे म्हणतात तुला मलखांब शिकता येणार नाही. मी खूप फ्रस्ट्रेट झाले, एवढा खर्च करून मी आले आणि मला मलखांब नाही शिकता येणार. तो तू काय काळजी करू नको, मुंबईला एक समर्थ व्यायाम मंदिर आहे, तिकडे उदय देशपांडे, ते तुला नक्की मलखांब शिकवतील. त्यांनी रातोरात माझा फोन नंबर शोधून काढला, मला फोन केला. मी युटा स्नायडर जर्मनी आले, तुम्ही मला मलखांब शिकवाल का? म्हटलं हो नक्की शिकवेन, पण माझं वय 49 वर्ष आहे. मग त्याला काय झालं, मग कधी येऊ? म्हटलं लवकरात लवकर या. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता ती अशी पाठीला हायवासायक लावून समर्थ व्यायाम मंदिरमध्ये आली. आणि त्या नेमकं योगायोगाने त्या दिवशी माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि सकाळी 5:30 पासून बँकेतलं सगळं काम आटपून आता लग्नाला जायचं म्हणून मी कपडे बदलून बाहेर पडत होतो, तेवढ्यात ती आली. मग केव्हापासून चालू करायचं? म्हटलं आत्ता लगेच. मी कपडे बदलले आणि तिला शिकवायला सुरुवात केली. 2 तास तिला शिकवलं आणि म्हटलं आमच्या एक घरचं जवळचं लग्न आहे, इंडियन मॅरेज, तुला बघायला आवडेल का? हो म्हणाले. म्हटलं चल. मग तिला घेऊन मी लग्नाला गेलो. ती 2 महिने राहिली भारतात आणि माझ्याकडे मलखांब शिकली सकाळ संध्याकाळ. मग आमच्या साताऱ्याला मलखांबाच्या नॅशनल्स होत्या, राष्ट्रीय स्पर्धा असल्यामुळे भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून तिकडे लोक आली होती. तर त्यांनी सगळ्यांची बोलणी केली, फोटो काढले, व्हिडिओ काढले. आणि 2003च्या फेब्रुवारी मार्चमध्ये ती परत गेली जर्मनीला. आणि एप्रिलमध्ये तर पहिल्यांदा पत्र आलं की 2004च्या ऑगस्टमध्ये आम्ही जर्मनीत पहिला मलखांबाचा कॅम्प घेणार आहोत आणि तुम्हालाच त्याला शिकवायला यायचंय. पण आमची संस्था खूप छोटी आहे, तुम्हाला जाण्या येण्याचं काही भाडं देऊ शकणार नाही, पण जेवणा खाण्याची राहण्याची वगैरे आम्ही सोय करू म्हणून. दुर्दैवाने आमच्याकडे एप्रिलमध्ये खूप मोठा कॅम्प असतो. यंदा त्याचं 51 वर्ष होतं. गेली 50 वर्ष सातत्याने चाललेलं आहे. सकाळी 800 मुलं असतात, संध्याकाळी 1200 मुलं असतात. 2000 मुलाचा कॅम्प असतो, त्यांना 200 शिक्षक शिकवतात. आणि दररोज सकाळी शिबिर चालू होताना एक पाहुणा येतो, ध्वजवरती चढवतो. 9ला शिबिर संपताना दुसरा पाहुणा येतो, तो ध्वज उतरवतो. तसंच संध्याकाळी 2 पाहुणे येतात. असं दिवसाला 4 पाहुणे, 10 दिवसाला 40 पाहुणे येतात. की मुलांना फक्त टीव्ही स्टार्स, फिल्म स्टार्स किंवा क्रिकेटपटू माहिती असतात, पण अशा निरलसपणे समाजामध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या माणसांची त्यांना ओळखच झालेली नसते. या निमित्ताने आम्ही त्यांना 10 दिवसामध्ये 40 पाहुणे बोलावतो. पुन्हा या सगळ्या 2000 मुलांना आम्ही काहीतरी न्यूट्रिशियस डाएट देतो, पौष्टिक खुराक. आणि मग हे सगळं मॅनेज करण्यामध्ये तिचं आलेलं पत्र त्याला उत्तर द्यायचं राहून गेलं. ते आमचं शिबिर संपल्यावर मी बाहेरची शिबिरं घ्यायला गेलो, तेव्हा तिचं दुसरं पत्र आलं. त्यावेळेला ईमेल किंवा व्हॉट्सअप नव्हतं, त्यामुळे आलेल्या पत्राला उत्तर द्यायचं म्हणून मी ठेवून दिलं होतं, उत्तर काही देऊ शकलो नव्हतं. मग तिने राहुल केसरकरांना फोन केला, त्यांनी मला फोन करून सांगितलं. तेव्हा पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला मी की असं असं युटाने पत्र लिहिलं तुम्हाला, तुम्ही उत्तर नाही पाठवलं, ती वाट बघते. म्हटलं आय एम व्हेरी सॉरी, मी आजच्या तिला पत्र लिहितो. आणि मी तिला लिहून टाकलं, तू काही काळजी करू नको, तू जरी मला जाण्याचा खर्च दिला नाहीस तर माझ्या खर्चाने मी येईन, माझ्या खर्चाने जेवण खाण करेन, पण मलखांब नक्की शिकवेन. आणि 2004 मध्ये मी पहिल्यांदा तिकडे गेलो आणि मला 1 वर्षाचा कालावधी मिळाला होता. त्याच्यात मी जर्मन भाषा शिकलो. रुपारेल कॉलेजमधल्या 2 मुली सकाळी 6 वाजता व्यायाम द्यायच्या, त्या मला जर्मन भाषा शिकवायच्या 6 ते 7. मग 7 ते 8 मी त्यांना मलखांब शिकवायचो आणि मग त्या मुली परत कॉलेजमध्ये यायच्या. असं करून मी जर्मन भाषा शिकलो आणि पहिला कॅम्प मी जर्मन भाषेतनं घेतला. तो इतका यशस्वी झाला. त्याच्यानंतर गेली 16 वर्ष दरवर्षी ते मला 10 मुलं घेऊन जर्मनीला बोलवतात. त्या ठिकाणी आम्ही 2 शिबिरं घेतो. प्रत्येक शिबिरात 50-50 मुलं असतात. एका वर्षी 100 जर्मन मुलं मलखांब शिकतात, तर 16 वर्षामध्ये 1600 जर्मन मुलं मलखांब शिकली. तर हे ह्याच्यातनं निर्माण झालेलं आहे. आणि मग पहिल्या वर्षी शिबिरात 45 मिनिटाचं प्रात्यक्षिक आणि 15 मिनिटं प्रश्नोत्तर असा कार्यक्रम होता की मुलं काय शिकली ते मुलांना दाखवायचं आणि त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर पालकांनी विचारायचे. तर एक डॉक्टर जॉर्ज लेशनर नावाचे गृहस्थ आले होते, ज्यांनी भारतामध्ये जर्मनीचा राजदूत म्हणून बऱ्याच ठिकाणी काम केलं होतं. त्यांनी मला पहिलाच प्रश्न असा विचारला,
मिस्टर देशपांडे, तुम्ही एवढ्या लांबून मुंबईतून भारतातून आम्हाला मलखांब शिकवायला आलेला आहात, पण तुम्हाला माहिती आहे आम्ही जर्मन लोक खेळामध्ये खूप अग्रेसर आहोत. Yes. आम्ही तर मलखांबाकडे बघितलं, थोड्या दिवसात तुम्हाला मागे टाकून आम्ही पुढे निघून जाऊ. म्हटलं तुम्ही म्हणताय तर फक्त स्पर्धात्मक विचार केला तर कदाचित शक्य होईल सुद्धा, पण तुमच्यासारख्या विकसित देशांमध्ये आणि आमच्यासारख्या विकसनशील देशांमध्ये काही सामायिक समस्या आहेत की मुलं खूप अभ्यास करतात पण मनासारखे परीक्षेत मार्क मिळत नाहीत त्यांना, किंवा अगदी मार्क मिळाले तरी ज्या कोर्सला त्यांना ऍडमिशन पाहिजे असते त्या अभ्यासक्रमाला ऍडमिशन मिळत नाही, किंवा शिक्षण पूर्ण झालं तरी हवी तशी नोकरी मिळत नाही. बरोबर. आणि मग ते म्हटलं फ्रस्ट्रेट होतात. मग पहिल्यांदा स्मोकिंगकडे, धूम्रपान, मग मद्यपान, मग ड्रग्सकडे जातात. मलखांब हा केवळ शारीरिक नव्हे, माणसाला मानसिक दृष्टीने कणखर बनवणारा एक खेळ आहे. आणि तसंच सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये लहानपणीच मुलांच्या हातात मोबाईल आलेला असतो, नंतर लॅपटॉप, कॉम्प्युटर, ह्याच्यामुळे म्हटलं मुलं मैदानावर जाणंच विसरलेली असतात. आणि मग ऐन 30-35 मध्ये त्यांची पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी चालू होतं. तर मलखांबाने पाठीच्या कण्याला सर्वाधिक चलनवलन मिळतं, आणि पाठीचा कणा म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली. त्यामुळे मलखांबाचा उपयोग, हे मलखांबाचे फायदे हे फक्त आमच्यापर्यंत मर्यादित राहू नये, ते तुमच्यापर्यंत पण पोहोचवले जावेत, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आणि हे तर एवढं आवडलं की त्यानंतर पुढची 16 वर्ष आम्हाला ते बोलवतात तिकडे. वा. म्हणजे हा सगळा जो प्रवास आहे की कसे कनेक्ट होत जातो आपण एकमेकांशी, आणि जर आपल्या मनात हे ठाम असेल की हो मी आता हा एक वेळा उचललेला आहे आणि मी ते काम पूर्ण करणारच, तर मगाशी तुम्ही म्हणालात तसं की रस्ते वाट सापडत जाते, आपल्याला रस्ता सापडत जातो आणि आपण त्या रस्त्यांवरती चालायला लागतो. त्या रस्त्यांवर चालत असताना अजून अनेक लोक आपल्याला येऊन भेटतात आणि ती जर्नी जी आहे ती पुढे तशीच सुरू राहते. मला असं वाटतं ही सगळी जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. की मी कालच एका ठिकाणी गेले होते आणि तिथे ऑफिसमध्ये असं लिहिलं होतं की इथे कोणत्याच कामासाठी नाही असा हा शब्द ऐकून घेतला जाणार नाही किंवा इथे चालत नाही. तर ते इतकं मला छान वाटतं. आणि मला आज तुम्ही इथे आपण भेटलोय, गप्पा मारतोय, तुमच्या ह्या ओघवत्या आपल्या ज्या काही मुलाखतीमध्ये आपण काही बोलतोय किंवा तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन मला सांगताय, सगळा तुमचा एक एकंदरीत जो काही प्रवास आहे तो इथे सांगत असताना मला इथे नाही हा शब्द कुठे दिसलेलाच नाहीये. अगदी खरंय. कारण आपण काय म्हणतो की वेळ मॅनेज होत नाहीये किंवा वेळेचं थोडंसं काहीतरी मागे पुढे होतं, पण नाही हा शब्दच नाहीये. असं आहे का, ठीक आहे आत्ता नाही पण या वेळेला करूया. सो ही जी गोष्ट आहे ना ही खरंच खूप मोठी आहे. खरं तर सर हा सगळा प्रवास सुरू असताना तुम्ही मल्लखांब साठी एक वेगळा दर्जा मिळावा यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले. आणि आज मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने इतर खेळांना मान्यता दिली जाते, दर्जा दिला जातो, तसंच मल्लखांबालाही तो मिळालेला आहे. तर हा जो तुमचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न आपण म्हणूयात, त्याबद्दल काय सांगा? वा वा वा, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. कारण मला आठवतात ते दिवस. मी आता मागे वळून बघितल्यानंतर खूप गमतीदार गोष्टी आठवतात. त्यावेळेला कसं त्यांना तोंड दिलं, त्यावेळेला कसं सुचलं, तर कसं करत गेलो. म्हणजे मी ज्या वेळेला मलखांबाला काम करायला सुरुवात केली तर मलखांबाला मान्यताही नव्हती केंद्र शासनाची. ते म्हणायचे की मलखांब एक दंड बैठकाप्रमाणे व्यायाम आहे, त्याला खेळ म्हणून मान्यता कशी देणार. आम्ही जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 68-69 पासून 76 पर्यंत दरवर्षी जिम्नॅस्टिकच्या ज्या राष्ट्रीय स्पर्धा व्हायच्या त्याच्यामध्ये मलखांबाच्या स्पर्धा घेतल्या जात असत. मग 76ला आगरताळ्याला शेवटची राष्ट्रीय स्पर्धा झाली जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने घेतलेली. आणि मग तिकडे त्यांनी असा निर्णय घेतला की 1 गेम 1 फेडरेशन, त्यावेळेला नवीन सूत्र आलं होतं. त्यामुळे आम्ही फक्त जिम्नॅस्टिकच्या स्पर्धा घेणार. आणि मग मलखांबाच्या स्पर्धा बंद झाल्या होत्या. मग 1981ला उज्जैनला एक न्यू स्पोर्ट्स असोसिएशन नावाची संस्था उदयाला आली. त्यांनी पहिली एक निमंत्रित मलखांबाची अखिल भारतीय स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेला मी समर्थ विवाह मंदिरचा संघ घेऊन गेलो होतो. जरी ते राष्ट्रीय स्पर्धा असली तरी त्यात संस्थांचे संघ बोलवले होते, राज्यांचे संघ नव्हते. मग मुंबईतून समर्थ विवाह मंदिरचा संघ होता, मग महाराष्ट्रीय मंडळ पुण्याचा संघ होता, मग बिहारचा एक संघ होता, भागलपूरच्या मारवाडी व्यायामशाळेचा संघ होता. अशा वेगवेगळ्या संस्थांचे संघ होते. आणि त्या ठिकाणी मग मलखांबाची पहिली एक सभा झाली आणि त्याच्यात या स्पर्धेला आपण राष्ट्रीय स्पर्धा असं म्हणूया असा निर्णय झाला. आणि मग मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली.
मी त्यावेळेस जरी त्या ठिकाणी उपस्थित असलो तरी म्हटलं मलखांब हा आपला महाराष्ट्राचा खेळ आहे, तो महाराष्ट्राच्या बाहेर भारतात कुठेतरी रुजतोय तर ते त्या लोकांकडनं ते काम पुढे चालू द्यावं. आणि त्याप्रमाणे मी कुठलंही पद घेतलं नाही. पण त्यावेळेला ज्या मंडळींनी मलखांब फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली त्यांनी पुढे काही वर्ष प्रत्येक वर्षी राष्ट्रीय स्पर्धा सुद्धा घेतल्या नाहीत. इतर राज्यांमध्ये मलखांब पसरवण्यासाठी काही प्रयत्नही केले नाहीत. आणि मग 1987ला ज्या वेळेला धारवाडला दावणगिरीला मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धा आल्या त्याच्यात मग त्यांची मीटिंग झाली आणि मग त्यावेळेला जे सेक्रेटरी होते त्यांनी माझं नाव सुचवलं की उदय देशपांडे यांना मी सचिव म्हणून प्रपोज करतो. इतरांनी मान्यता दिली आणि मग त्यावेळेला फक्त महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश 4-5 राज्य होती. पण मी मलखांब फेडरेशनचा सेक्रेटरी म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर आसाम, अरुणाचल, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये, खाली दक्षिणमध्ये तामिळनाडू, कर्नाटका, केरळ, गोवा, आंध्र प्रदेश किंवा अगदी पंजाब, चंदीगड, हरियाणा प्रत्येक राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी मलखांबाच्या संघटना स्थापन केल्या. एकूण 33 राज्य संघटना स्थापन झाल्या. आणि मग आम्ही मोहन रावले नावाचे खासदार होते, त्यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारला की इज द गेम ऑफ मलखांब रिकॉग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि व्हॉट द गव्हर्नमेंट इज डुईंग टू प्रमोट दिस गेम अब्रॉड. त्याला मार्गारेट अल्वा केंद्रीय क्रीडा मंत्री होत्या. त्यांनी असं उत्तर दिलं की वी हॅव आस्क्ड फॉर सर्टन इन्फॉर्मेशन फ्रॉम मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया. ऑन द रिसीट ऑफ दॅट इन्फॉर्मेशन वी विल डिसाइड अबाउट द रेकग्निशन ऑफ द स्पोर्ट. पण दुसरं उत्तर जास्ती घातक होतं. म्हणजे हे पण खोटं होतं की आम्हाला कुठली माहिती त्यांनी विचारलीच नव्हती, पण त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगून टाकलं की आम्ही काही माहिती विचारली म्हणून. पण दुसरं घातक होतं की टू प्रमोट द गेम अब्रॉड इज द सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कन्सर्न फेडरेशन अँड नॉट ऑफ द गव्हर्नमेंट. म्हणजे जेव्हा चायना वुशूसाठी, जुडोसाठी जपान, कोरिया टायकोंडोसाठी मणिपूर, सेपक टायक्वासाठी मलेशिया, प्रत्येक देश आपापल्या खेळासाठी धडपड करतो आणि आपलं सरकार म्हणतंय आमची ती जबाबदारीच नाही म्हणून. पण तरी मी नाच सोडला नाही. मी जवळजवळ 130 खासदारांच्या सह्या गोळा केल्या, त्यांच्याकडून पत्र घेतली, ती केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी त्यावेळेला पाठवले की मलखांब आपला इतर देशीय पारंपरिक खेळ आहे आणि त्याला खेळ म्हणून मान्यता द्यावी. शेवटी 1996ला मोहन रावलेंचा फोन आला रात्री 9:30 मला की उदयराव उद्या तुम्ही दिल्लीला या, मी केंद्रीय क्रीडा मंत्र्यांची भेट घेतलेली आहे म्हणून. मी पुन्हा व्यायामशाळेतनं निघालो होतो बाहेर घरी जायला, पुन्हा व्यायामशाळेत गेलो. इतक्या वर्षात ज्या ठिकाणी मी राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या होत्या, म्हणजे अगदी पंजाबमध्ये अमृतसरला घेतली होती, मग गुजरातमध्ये बडोद्याला घेतली होती, मग लक्ष्मी व्यायाम मंदिर झाशी उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये उज्जैनला घेतली होती, महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, फलटण, सातारा, सांगली अशा प्रत्येक ठिकाणी मलखांबाच्या नॅशनल घेतला. खाली कन्याकुमारीमध्ये तामिळनाडूमध्ये घेतली होती. म्हणजे कुठल्याही प्रकारचं केंद्रीय अनुदान, आर्थिक मदत नसताना अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये घेतली. इतक्या राज्यातले खेळाडूंनी त्यात भाग घेतल्या. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याच्याबद्दलची प्रसिद्धी तिकडच्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये झाली. मलखांबाची गुणमूल्यांकनाची नियमपुस्तिका तयार केली आणि त्याप्रमाणे पंचवर्ग घेतले. इतक्या राज्यातल्या लोकांनी त्या पंचवर्गाला अभ्यास केला, बसले, त्यांच्या परीक्षा घेतल्या, ते प्रमाणित झाले. हे सगळा रेकॉर्ड मी कलेक्ट केला. रात्री 2:30च्या फ्लाईटने मी दिल्लीला गेलो, मोहन रावलेंच्या घरीच उतरलो. दुसऱ्या सकाळी 11 वाजता आम्ही शास्त्री भवनमध्ये केंद्रीय क्रीडा मंत्री मुकुल वासनिक यांची भेट घेतली आणि त्यांनी 1.5 तास दिला मला आणि त्याच्यात मी सगळं हे त्यांना एक्सप्लेन करून सांगितल्यावर त्यांनी आपल्या पीएला बोलवलं आणि त्याच वेळेला माझ्या हातात पत्र दिलं की मलखांब फेडरेशन ऑफ इंडिया हेडेड बाय मिस्टर उदय देशपांडे इज रिकग्नाइज्ड बाय दिस डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड युथ सर्व्हिसेस ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्यामुळे दॅट वॉज द फर्स्ट माइलस्टोन की केंद्र शासनाकडनं मान्यता मिळाली. मग आम्ही सुरेश कलमाडींकडे गेलो, मग त्यांनी रेल्वे मंत्रालयाकडनं मान्यता दिली. म्हणजे मलखांबाच्या राष्ट्रीय स्पर्धेला जाणाऱ्या खेळाडूंना रेल्वे कन्सेशन सुरू झालं. पण आश्चर्य वाटेल की आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर कल्लरीपयटू, टांगथा, मलखांब, योगा या इतर देशीय खेळांना त्यांनी जणू संजीवनी दिली. खेलो इंडियामध्ये त्यांचा समावेश केला आणि त्यामुळे आम्ही त्याला रेल्वेने राष्ट्रीय स्पर्धेला जात असो. आताचे खेळाडू विमानाने जातात आणि केंद्र शासनाकडनं त्यांचा खर्च दिला जातो. अख्ख्या भारतामध्ये 500हून जास्त
मलखांबाची प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावीत म्हणून प्रत्येक केंद्राला 5 लाख रुपयाचं क्रीडा साहित्याचं अनुदान दिलं जातं साईकडनं, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं. केंद्र शासनाने मलखांबपटूंना अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार चालू केले आणि आता पद्मश्री पुरस्कार दिला आणि केंद्र शासनामुळे नोकऱ्या चालू केल्या. म्हणजे एक आमूलाग्र क्रांती. बदल झाला. हा बदल बघायला खूप छान वाटतं की कशी परिस्थिती होती आणि आज काय स्वरूप झालेलं आहे. खरंच म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही एक छानसं बीज रोवलं आणि त्याचं ते रोपटं लावलं आणि त्याचा आज वटवृक्ष तयार झालेला आहे. कारण सर इट इज व्हेरी इन्स्पायरिंग. पण खरं सांगू का, हे काम झालंय हे खूप आहे मान्य. ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम अजून बाकी आहे जे करायचंय की अजून मलखांबाला ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवायचं. आशियाई स्पर्धांमध्ये मलखांब सुरू व्हायला पाहिजे, कॉमनवेल्थच्या क्रीडा स्पर्धांमध्ये व्हायला पाहिजे, पॅरा ऑलिम्पिकमध्ये मलखांबासारख्या दिव्यांग खेळाडूंना मलखांबाच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला मिळाला पाहिजे. यावेळेला मला मोठी संधी मिळाली की नीता मुकेश अंबानी या इंडियन ऑलिम्पिक कमिटीच्या आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या सभासद होत्या. त्यांनी 2024 मध्ये जे पॅरिस ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये प्रदर्शनीय खेळ म्हणून मलखांबाचा समावेश करून घेतला आणि 8 जणांचा संघ घेऊन मी 27 जुलै ते 11 ऑगस्ट दर दिवशी तिकडे इंडिया हाऊसमध्ये मलखांबाचे प्रात्यक्षिक दाखवत होतो. त्यात 4 मुलं ब्लाइंड होती, 2 मुलगी आणि 2 मुले. म्हणजे 1936ला बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने हिटलरच्या समोर प्रात्यक्षिक दाखवली होती मलखांबाची. आता त्याच्यानंतर इतक्या वर्षांनी 2024 मध्ये झालं. इच्छा आहे 2036 मध्ये तर अहमदाबादमध्ये ऑलिम्पिक्सचे सामने होणार आहेत असा प्रयत्न चाललाय आणि ते जर झालं तर त्यावेळेला मलखांब हा एक नुसता प्रदर्शनात्मक नव्हे तो स्पर्धात्मक दाखल होईल. क्या बात आहे. खूपच मला असं वाटतं की आपण एखादा काम हाती घेतल्यानंतर ते काम फक्त तेवढ्यापुरतं न करता त्याचा विस्तार कसा वाढत जाईल किंवा ते काम मी ज्या शहरात राहतोय किंवा मी ज्या राज्यात राहतोय, मी ज्या देशात राहतोय त्याच्या पलीकडे जाऊन ते पोहोचवायचं आहे आणि त्याला एक स्पर्धात्मक स्वरूप सुद्धा मिळालं पाहिजे. आणि त्यात म्हणजे विशेष की दिव्यांग विद्यार्थी किंवा अपंग विद्यार्थी असे विद्यार्थी सुद्धा हे मल्लखांब करू शकतात, फिट राहू शकतात. हा एक अजून एक विचार तुम्ही सगळ्या जगासमोर मांडलात. खरं तर हे खूप चॅलेंजिंग असेल. तुम्ही त्यांना कसं प्रशिक्षण किंवा कसं त्यांच्याकडून कसं हे करून घेतलं सर? खूप सुखद किंवा एक बरंच काही शिकवणारा असा तो अनुभव होता. एक एनरिचिंग एक्सपिरियन्स म्हणतो तसा. कारण की विजय मर्चंट व्यायामशाळेत आले होते आणि ते नॅब म्हणून जी संस्था आहे, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, याचे ते अध्यक्ष होते. त्यांना मी मलखांबाचे प्रात्यक्षिक दाखवले आणि ते खूप प्रभावित झाले. ते म्हणाले, उदय भाई, मेरे बड़े भाई का नाम उदय है, मैं आपको कभी नहीं भूलूंगा. म्हटलं मला अंध मुलांना मलखांब शिकवायचं आहे, तुम्ही सांगा आपण केव्हा चालू करूया. तर दुर्दैवाने काही दिवसातच ते एक्सपायर झाले आणि पुढे ते जाऊ शकलं नाही. पण मग मी 1992ला तिकडे दादरला कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड मुलींची अंधशाळा आहे, तिकडे हॅपी होम फॉर द ब्लाइंड म्हणून वरळीला आहे आणि एक व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड हा GLEला आहे. मुंबईतल्या 3 अंधशाळांमध्ये जाऊन त्या मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि तो अनुभव तर इतका वेगळा आणि खूप छान अनुभव होता की त्या मुलांना किंवा मुलींना कधी असं आम्ही पहिल्यांदा असं गोल सर्कल करून उभं राहायचं आणि जागच्या जागी धावायचा हा प्रकार करतो. तर त्यांना धावणं म्हणजे काही माहितीच नव्हतं. आणि मग डावा पाय वरती उचल, डावा पाय खाली ठेव, उजवा पाय वरती उचल, उजवा खाली ठेव, हे सांगून ते समजणार नव्हतं. पण माझी आतापर्यंतची पद्धत कशी स्वतः करून दाखवायचं आणि म्हणायचं मी कसं केलं, आता तुम्ही करा, पण त्यांना दिसणार नाही. मग प्रत्येक कृतीवरती शब्दामध्ये बद्ध केली. तुझ्यासमोर दोरी आहे, दोरीला हात पकड, मग डावा पाय आतमधनं घाल, अंगठ्यात दोरी पकड, मग डावा पाय ताठ कर, आता उजवा पाय फिरवून हाताच्या वरती अंगठ्यात पकड. हे सगळं त्यांना कृती शब्दामध्ये बद्ध करून सांगायची आणि म्हणतात ना, ते ब्लाइंडली फॉलो यू, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे ते करतात. त्यांनी कधी बघितलं नाही पद्मासन म्हणजे काय, पश्चिमोत्तानासन म्हणजे काय, एकपाद शिरासन म्हणजे काय, पण ते त्यांना सांगून सांगून ते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे करत जातात. इतकं छान करतात. बऱ्याच वेळेला लोकांनी मला प्रात्यक्षिक बघितली अंध मुलांची, खूप
कौतुक करून सांगायचे, देशपांडे तुमची कमाल आहे, अंध मुलांना कसं शिकवलं. म्हटलं कमाल माझी नाहीये, कसं शिकवायचं हे त्यांच्या शिकवता शिकवता मी शिकलो. आणि त्याचा त्यांना जो फायदा झाला ना, मला पुरस्कार खूप मिळाले, मेडल्स म्हणा, ट्रॉफीज म्हणा, पण सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द लाईफ. हे बघायला आपल्याला इतकं छान वाटतं, समाधान अतिशय. की पहिल्यांदा जेव्हा मी सुरुवात केली सतत मुली असायच्या, मुली त्या कमला मेहता शाळेतल्या, त्यांना कशात इंटरेस्ट वाटत नव्हता, अभ्यासात इंटरेस्ट नव्हता, शांत शांत असायच्या. 35-40% मार्क कसे कसे मिळाले की पुढच्या वर्गात जायच्या. पण हळूहळू मलखांब शिकायला सुरुवात केली, मग योगासनं आली, मग सूर्यनमस्कार आले, मग हळूहळू भूक चांगली लागायला लागली, खाल्लेलं पचायला लागलं. मग जेव्हा प्रात्यक्षिकं दाखवायचे तेव्हा बघणाऱ्या प्रेक्षकाने टाळ्या वाजवून कौतुक केले की सेल्फ एस्टीम, एक आत्मविश्वास मनामध्ये यायचा. आणि त्यामुळे म्हणजे सांगायला मला खूप आनंद होतो. प्रांजल पाटील नावाची एक विद्यार्थी, 1ली ते 10वी ती कमला मेहता शाळेत होती. आज ती भारतातली पहिली IAS अंध ऑफिसर आहे. म्हणजे साध्या माणसाला सुद्धा, डोळस माणसाला IAS ची परीक्षा देऊन उत्तीर्ण होणं किती अवघड आहे, आणि ती ब्लाइंड मुलगी आहे, भारतातली पहिली IAS अंध ऑफिसर. हे मलखांबाचे फायदे आहेत ना. हे म्हणजे मलखांब स्पर्धात्मक आहेच, पण स्पर्धात्मक असण्यापेक्षाही कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम देणार तो जगातला एकमेव क्रीडा प्रकार आहे. केवळ हातापायाचे स्नायूच नव्हे, पचन संस्था, श्वसन संस्था, हृदयविसरण संस्था आदी अंतर्गत संस्थांना सुद्धा त्यामुळे खूप चांगला फायदा होतो. एक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो. आणि त्यामुळे एक समर्थ भारत, सशक्त भारत असं होण्यासाठी मलखांब हा सगळ्यात परिणामकारक आहे. क्या बात आहे. तर श्रोते हो, आजच्या आपल्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत मल्लखांब विश्वगुरू म्हणून सर्वांना ज्ञात असलेले श्री उदय विश्वनाथ देशपांडे सर जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासोबत या ज्या काही गप्पा आहेत, दिलखुलास गप्पा, मनमुराद गप्पा इथे अशा सुरू राहणार आहेत. वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, ब्रेक नंतर लगेचच भेटूयात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण उदय सरांसोबत आपली जी मुलाखत आहे ती आपण सुरू ठेवणार आहोत. सर, ब्रेकपूर्वीच तुम्ही खूप छान अनुभव सांगितलेत की तुम्ही कशा पद्धतीने जी परदेश यात्रा आहे आपण ती म्हणूया ती केलीत, कशा पद्धतीने मल्लखांबाला एक वेगळं उच्च स्थान मिळवून दिलं, कशा पद्धतीने अंध, अपंग, दिव्यांग विद्यार्थ्यांना हे मल्लखांबचं प्रशिक्षण दिलं, आणि स्वतः तुम्ही कशा वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेलात. खरं तर या पूर्ण जर्नीमध्ये ज्या ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्या तिथे तिथे प्रत्येक वेळेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक एक चॅलेंज पूर्ण करत असताना तुम्ही स्वतः बरंच काही शिकलेलं आहात. तर आता पुढे खरं तर आपण मुलाखतीच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत. सर, आजपर्यंतचा हा इतक्या वर्षांचा काळ, इतके वर्ष, त्यात ते मल्लखांब, समर्थ व्यायामशाळा आणि तुमची ही जर्नी, एकंदरीतच पूर्ण प्रवास, आज मागे वळून बघताय, कसं वाटतं? खूप समाधान आहे की ज्या वेळेला व्यायामशाळेला मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला व्यायामशाळेचं स्वरूप काय होतं, आणि आज व्यायामशाळेला 100 वर्ष झालेली आहेत. या 100व्या वर्षामध्ये आज व्यायामशाळेचं 1000 मुलं रोज व्यायामशाळेत येतात. बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक्स, जुडो, खो खो, मलखांब या सगळ्याचं प्रशिक्षण घेतात. आणि अजूनही आम्ही महिन्याला फक्त 50 रुपये फी त्यांच्याकडून घेतो. 180 प्रशिक्षक आहेत जे कुठल्याही प्रकारचं वेतन मानधन न घेता दररोज 2-2, 3-3 तास मुलांसाठी खर्च करतात. आणि याच्यावर आतापर्यंत 30 शिवछत्रपती पुरस्कार विजेते वेगवेगळ्या खेळांमधले निर्माण झालेले आहेत. एक अर्जुन पुरस्कार विजेते आहे, दादोजी कोंडे पुरस्कार विजेते आणि जीवनगौरव पुरस्कार विजेते, आणि आता पद्मश्री पुरस्कार. म्हणजे पुरस्कारांच्या बाबतीत सुद्धा आणि संस्थेच्या वतीने जवळजवळ 10,000हून जास्ती प्रात्यक्षिकं मुंबईत, महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर आम्ही दाखवलेली आहेत. हे वर्ष 100वं वर्ष जे होतं त्याच्यामध्ये मी असं स्वतःच ठरवलं की मलखांबाने आपल्याला खूप काही दिलं. आता आपण मलखांबाला जायचं की या 100व्या वर्षात 100 ठिकाणी जाऊन मलखांब शिकवायचं. मुंबईत, महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर संधी मिळेल तिकडे जायचं.
आणि त्याप्रमाणे एका वर्षात म्हणजे 365 दिवसामध्ये भारताच्या बाहेर 4 ठिकाणी मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, व्हिएतनाम या ठिकाणी जाऊन मलखांबाची कार्यशाळा घेतली. त्याचप्रमाणे भारतामध्ये 22 राज्यांमध्ये मी गेलो, महाराष्ट्रातल्या 17 जिल्ह्यांमध्ये गेलो आणि मुंबईतल्या अनेक ठिकाणी जाऊन जवळजवळ 160 ठिकाणी मी वर्षभरात मलखांब शिकवला. लोकांना मलखांब बघून आनंद होतो, लोक टाळ्या वाजवतात, प्रत्यक्ष त्यांना करायला लावायचं. अगदी लहान मुलांपासून ते प्रायमरीची मुलं, माध्यमिकची मुलं, महाविद्यालयातले युवक युवती असोत किंवा ऍडल्ट्स असोत किंवा अगदी सिनियर सिटीजन असोत. माझ्याकडे शांतीलाल संघवी नावाचे गृहस्थ आले, त्यांनी मलखांब शिकायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांचं वय 82 वर्ष होतं आणि गुजराती माणूस, कुठलंही स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड नाही, एक बायपास झालेली होती, पण त्याने इतका चांगला मलखांब शिकला आणि 2019 मध्ये मलखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली. त्यावेळेला त्यांचं वय 89 वर्षाचं होतं आणि त्यांनी मलखांबाचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला. त्यामुळे मलखांब हा कुठल्याही वयाला, कुठल्याही मर्यादाच नाहीये, अटच नाहीये, वयाची अटच नाहीये इकडे कुठे. ते आम्ही खूप जास्ती पद्धतीने करतो. आज या वयात सुद्धा दररोज सकाळी मी 7 ते 8 शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिरमध्ये विनामूल्य मलखांबाचे प्रशिक्षण वर्ग घेतो आणि त्याच्यामध्ये 40, 50, 60च्या पुढच्या महिला सुद्धा येऊन मलखांब शिकतात. एनीबडी ऑफ एनी एज. डॉक्टर रुपीन शहा आहेत, ज्यांनी वयाच्या 58व्या वर्षी सुरुवात केली आणि आज 60 उलटून गेल्यानंतर सुद्धा ते नियमितपणे मलखांब करतात. शीला शहा आहेत, नंदिता पै आहेत, अशा खूप महिला पुरुष आहेत की जे 50-60 नंतर मलखांब शिकायला आजही करतात. वा, खरंच सर, तुम्ही म्हणजे आज आपण हे सगळं ऐकल्यानंतर म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना हे माहीत असतं की हा असं असं त्यांचं काम आहे, हे केलेलं आहे, पण ही जी मागची हिस्ट्री आहे ना, जी जर्नी आहे, त्याच्यामध्ये एक तळमळ आहे, एक ध्यास आहे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आज इथे ऐकल्यानंतर मी नक्कीच सर विचारेन की ज्या वेळेला तुम्हाला मल्लखांब या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आणि तुम्हाला ही बातमी समजली त्यावेळेला, कारण आतापर्यंत आजवर अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलेलं आहे, पण ज्या वेळेला हा पद्मश्री पुरस्काराने तुम्हाला जाहीर केला आणि तुम्हाला ही बातमी समजली त्यावेळेला काय काय रिॲक्शन होत्या, काय भावना होती तुमची? खरोखरच हा एक अविस्मरणीय असा अनुभव आहे आणि त्या ठिकाणी आपण एक निमंत्रित म्हणून, सन्माननीय व्यक्ती म्हणून बोलवलं जातो आणि राष्ट्रपती भवनावरती प्रत्यक्ष राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते आपल्याला तो पुरस्कार मिळणार आहे आणि तो दरबार हॉलमध्ये सगळे पद्म पुरस्कार विजेते आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री आणि भारतातले माननीय पंतप्रधान, सगळं मंत्रिमंडळ, त्यातले अगदी राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या समोर आपल्याला बोलवलं जात आहे. मला खरोखर त्यावेळेला असं वाटलं की मी काही एकटाच नाही की ज्यांनी हे काम केलेलं आहे. माझ्या आधीही मलखांबाला काय मी जन्म दिला नाही, माझ्या आधीही मलखांबासाठी काम करणारे कित्येक जण होते. मी एक लकी ठरलो की मला पद्मश्री पुरस्कार मिळाला, पण 4थी पोळी खाल्ल्यानंतर पोट भरलं हे काय फक्त 4थ्या पोळीचं काम असतं असं नाही. पहिल्या 3 पोळ्यांचंही महत्व आहे. ज्यांनी बाळंबटदादा देवधर ज्यांनी मलखांबाला जन्म दिला, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून त्यांनी मलखांब सुरू केला आणि मग दुर्दैवाने त्यावेळेला पेशव्यांचा पराभव ब्रिटिशांनी केला आणि त्यांना ब्रह्मावर्ताला नेऊन ठेवलं. तर ब्रह्मावर्ताला जाताना पेशवे ज्या ज्या मार्गाने, ब्रह्मावर्त म्हणजे कानपूर पासून 35 किलोमीटरवरती आहे, तिकडे गेले. बाळंबटदादा देवधर सुद्धा त्यांच्या बरोबर होते. मग पुण्याहून सुरत, सुरतहून बडोदा, अहमदाबाद, देवास, उज्जैन, ग्वाल्हेर, झाशी, वाराणसी, कानपूर आणि तिकडनं ब्रह्मावर्त. त्यावेळेला काय आजच्यासारख्या गाड्या, ट्रेन्स, बसेस, कार्स नव्हत्या. मजल दर मजल करत लोक जात असत. तर ज्या मार्गाने ते गेले त्या त्या मार्गावरती जिकडे त्यांनी मुक्काम केले त्या त्या ठिकाणी बाळंबटदादा देवधराने आखाडे सुरू केले, ते मलखांबाचं प्रशिक्षण सुरू केलं. आज 200-250 वर्षानंतर सुद्धा या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मलखांब उभे असलेले दिसतील. दुर्दैवाने मलखांब करणारे कोणी नाहीयेत, मलखांब शिकवणारे कोणी नाहीयेत. म्हणजे मी ज्या वेळेला 15 वर्षापूर्वी वाराणसीला गेलो होतो तिकडे कोणभट आखाडा बघितला मी. बाळंबटदादा स्वतः ज्या मलखांबावरती मलखांबाचा सराव करत असत तो लाकडी खांब तिकडे होता
आणि बाळंबट दादा जो जांग्या वापरत असत तो जांग्या सुद्धा तिकडे कपाटात ठेवलेला होता. आणि आता मी 4 वर्षापूर्वी परत गेलो तर तिकडे तो आखाडा बंद होता. तिकडे पाटी लावली होती, सोनावाला फॅमिलीने ही जागा घेतलेली आणि या ठिकाणी मोठा मॉल होणार आहे. म्हणजे हे आपलं हेरिटेज आहे, हे आपण सांभाळायला पाहिजे, जतन संवर्धन करायला पाहिजे. हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि त्यांनी बाळंबट दादांनी किंवा त्यांच्यानंतर त्यांचे जे शिष्य मंडळी होती, मग ते कोणभट नाना गोडबोले असतील किंवा ज्यांनी वेताचा मलखांब सुरू केला, बाळंबट दादाने पुरलेला मलखांब सुरू केला, त्यांच्यानंतर 100 वर्षांनी वेताचा मलखांब सुरू झाला, अच्युतानंद स्वामी महाराजचे. ही सगळी त्यांची शिष्य परंपरा. किंवा अण्णासाहेब खानविलकर ज्यांनी झाशीमध्ये लक्ष्मीबाई मंदिराची स्थापना केली, किंवा अण्णासाहेब विपट त्यांनी अच्युतानंद प्रासादिक जिवाजीराव व्यायामशाळा भागसीपुरा उज्जैनला चालू केली, किंवा शंकर कृष्ण मोघे भोपाळचे म्हणा, किंवा राक्षे गुरुजी आपल्या मुंबईतले होते, अच्युत यशवंत साठे ग्वाल्हेरचे होते, किंवा हरिहरराव देशपांडे जे अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, प्रभाकर पंत वैद्य, किंवा कॅप्टन शिवराम पंत दामले ज्यांनी पुण्याला महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली, किंवा वैद्य मद करमरकर मिरजेला. ही सगळी मंडळी आपलं उभं आयुष्य त्यांनी मलखांबासाठी घातलं. तेव्हा कुठे आज मलखांबाला दिवस आले. माझ्या डोळ्यासमोर ही सगळी चित्र त्यांचे चेहरे दिसत होते. आणि मला स्वतःला ज्यांनी मार्गदर्शन केलं, म्हणजे काळे गुरुजी असतील की ज्यांनी मला मलखांबाचे धडे दिले, किंवा राक्षे गुरुजी असतील, सुधाकर देखणे असतील, जसू पडवळ असतील, माझ्या समर्थ व्यायाम मंदिरामधले सगळे शिष्य, माझे गुरु, माझे सगळे सहकारी दीपक वैद्य, गोपाळ सुक्तणकर, किंवा माझे विद्यार्थी ज्याच्यामध्ये श्रेयस मस्कर आहेत, किंवा दीपाली आठले आहे, शुभदा आत्रे आहे, नीता ताटके आहे, जाई नेर्लेकर, ज्यांनी मला एक शिक्षक म्हणून मोठं होण्याची संधी दिली, माझ्या सगळ्या अंध विद्यार्थिनी, आज त्यांच्यामुळे आज हे मिळालेलं आहे. आणि जबाबदारी ही आहे की आता शासनाने एक आपल्याला मान्यता दिली, एक मोहर उमटवलेली आहे, तर आपल्याला खूप काही ह्याच्यातनं ऋणमुक्त व्हायचंय, अजून खूप काम करायचंय, त्याची पदोपदी मला जाणीव झाली. नक्कीच सर, खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात. खरं तर मी मगाशीच म्हणाले तसं की इतक्या सगळ्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा खरंच बिझी शेड्यूल आहे, आणि नाही हा शब्द कुठेच नव्हता. हो मी येईन, आपण करूयात, हे फक्त मला ऐकायला मिळालं की. आणि त्यामुळे मला प्रश्न पडला होता, कारण सरांनी ज्या तारखा मला सांगितल्या, मला असं झालं की सर आज उद्याही तुम्ही आय गेस अबुधाबी आहात, उद्या सरांचा दौरा अबुधाबीला आहे. सो हे सगळ्या इतक्या ह्याच्यातून पण तुम्ही आज इथे आलात, आणि तुम्ही ज्या पद्धतीने एक काम हाती घेतलेला आहे, ज्याचा विस्तार करायचा ठरवलेला आहे, इतर अनेकांपर्यंत ते पोहोचवत आहात, तर त्यासाठी खूप शुभेच्छा सर तुम्हाला माझ्याकडून आणि आचार्य 90 FM च्या सगळ्या टीमकडून. कारण तुम्ही खरंच खूप खूप महान कार्य करत आहात. आपण असं म्हणतात की या समाजामध्ये राहत असताना आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, ही भावना मनामध्ये ठेवून तुम्ही हे कार्य करत आहात, तर त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. मला नक्की असं वाटतं की काम करणारी माणसं काम करत असतात, पण त्यांनी केलेलं काम समाजापर्यंत नेण्याचं काम तुमच्यासारखी मीडियामधली मंडळी, पत्रकार मंडळी करत असतात. नाहीतर जंगल में मोर नाचा किसने देखा, लोकांपर्यंत पोहोचणार कसं काम, ते तुमच्या मार्फत ते पोहोचवलं जातं. आणि आज शेवटी मलखांबाची महती आहे की आज आपला इतर देशी असेल पारंपरिक मराठमोळा खेळ म्हणून जो मलखांब आहे, त्याला जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं नाही तर कोण पोहोचवणार. आणि मलखांबाचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हणजे मला तर खूप असं छान वाटतं की लोकांनी मला त्यावेळेला पण विचारलं होतं, कारण मी जिम्नॅस्टिक्सचा एक आंतरराष्ट्रीय पंच होतो, प्रशिक्षक होतो, NISचा मी जिम्नॅस्टिकचा 6 आठवड्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. तर देशपांडे तुम्ही जिम्नॅस्टिकच्या मागे लागा, त्याच्यात खेळाडू तयार करा, त्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर आहे, व्यासपीठ आहे. मलखांबाला कुठे मान्यता सुद्धा नाही, त्याच्यात तुम्ही मलखांबाला वेळ का देताय तुम्ही? म्हटलं ज्या खेळाला आधीच मान्यता आहे त्या खेळामध्ये काही काम करण्यापेक्षा आपल्या खेळाला ती मान्यता मिळवून देण्यासाठी आपण धडपड करणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आणि मला स्वतःला मलखांबमध्ये काम करत असताना ह्याची खूप जाणीव झाली की
मलखांब किती उपयोगी आहे, मलखांब हा किती चांगला आहे. मी त्याच्यावरती एक कविता पण केली आहे. येस, मी त्याचकडे येणार होते. तर आजच्या मुलाखतीचा शेवट जो आहे ना, तो आपण सरांच्या या कवितेनेच करणार आहोत. ही कविता ही तितकीच सगळ्यांना आवडणारी आहे. आता मी बिहाइंड कॅमेरा मी ती ऐकलेली आहे, पण मला पुन्हा पुन्हा ऐकायला ती नक्कीच आवडेल. तर उदय सर, मी तुम्हाला विनंती करते की त्या कवितेने आपण आजच्या मुलाखतीचा शेवट करूयात. ऐरे गैरे काही म्हणत, माझ्या मनात शंका नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. ताप आहे, सर्दी आहे, डोकेदुखी, मळमळ आहे, मन काही स्थिर नाही, शरीर सगळं दुखतं आहे, औषध पाणी गोळ्या मलम याचा काही फायदा नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यांनाही पट आहेत, रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत, काळी पैलवान, पाप्याचं पितर, देह दुर्दशा बघवत नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. मूक बधिर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे, जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला पात्र आहे, स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत, देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत, दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे, वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे, मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही, देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. क्या बात आहे, अतिशय सुंदर. मला असं वाटतंय मुलाखतीचं असं म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड, मुलाखतीचा शेवटही इतकाच गोड झालेला आहे. तर पुन्हा एकदा सर, तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या हातून असंच जे काही सत्कार्य आहे ते घडत राहो अशी इथे प्रार्थना करते आणि तुमची मी रजा घेते. तर श्रोते हो, आपल्या आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण मल्लखांब विश्वगुरू म्हणून सगळ्यांना ज्ञात असलेले आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने मल्लखांब हीच त्यांची पहिली प्रायोरिटी ठेवून त्याच्यासाठी दिवस रात्र खऱ्या अर्थाने कष्ट करत त्याच्यासाठी ते झटत आहेत, लढत आहेत आणि मल्लखांब जगभर पसरवत आहेत, असे सन्माननीय श्री उदय देशपांडे सर आज आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांच्याकडून आपण मल्लखांब, त्यांची एकंदरीत जर्नी, या सगळ्या गोष्टी आज इथे जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. आणि आजच्या विशेष मुलाखतीमध्ये मी आरजे कोमल श्री उदय देशपांडे सरांसोबत आज इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. धन्यवाद.